तुम्हालाही खमंग चमचमीत असं खारं वांग खायची इच्छा झाली आहे का? ही रेसिपी एकदा करून बघाच मग. तर काय करायचं, वांगी स्वच्छ धुवून चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवायची. इथे दाखवलेलं सर्व साहित्य घ्यायचं. मिरची, आले, लसूणची बारीक पेस्ट करून घ्यायची. थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. खोबरं भाजून चुरून घ्यायचं. फोडणीसाठी एक कांदा बारीक चिरून घ्यायचा. सर्व जिन्नस एकत्र करायचे. कोथिंबीर बारीक चिरून घालायची. हळद, मीठ घालायचं. आले, लसूण, मिरचीच्या वाटणामध्ये सर्व जिन्नस एकत्र मिक्स करायचे. अजिबात पाणी घालायचं नाही. हा बनवलेला मसाला सर्व वांग्यामध्ये भरून घ्यायचा. आता कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा. कांदा खरपूस सोनेरी भाजून घ्यायचा. थोडंसं मीठ घालायचं. वांगी भरून उरलेला मसालाही तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा. मग भरून घेतलेली सर्व वांगी तेलामध्ये परतून घ्यायची. थोडंसं झाकण ठेवून वाफ द्यायची. आता तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं. पाणी गरमच घालायचं. वरून कोथिंबीर घालायची. छान असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे वाफ द्यायची. आणि तयार आहे आपलं चमचमीत असं खारं वांग. आजची ही हलकी फुलकी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.